कारसेवक असल्याचा फोटो शेअर करत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केलेला आहे। बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा उपस्थित असण्यावरून अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले होते। खास करून ठाकरे गटाने नेहमीच फडणवीसांवर आरोप केला। यालाच आता फडणवीसांनी पुरावाच दाखवत प्रत्युत्तर दिलंय। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्टेशनवर गर्दी उसळली होती। त्यात देवेंद्र फडणवीस दिसत असल्याचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे। कारसेवकांच्या गर्दीत डोक्याला पट्टा बांधलेले देवेंद्र फडणवीस या गर्दीत दिसतानाचा हा फोटो फडणवीसांनीच शेअर केला आहे। तर फडणवीसांनी हा फोटो सोशल मीडियावरून शेअर करताना नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतनं मला हे छायाचित्र आवर्जून पाठवलेलं आहे। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली तेव्हाच हे छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपलेलं आहे। उद्या अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होत असताना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे। तर बाबरी मशिदीचा ढाचा पडला त्यावेळेस मी स्वतः तिथं होतो अशी कबुली फडणवीसांनी झी 24 तासवर बोलतानाही दिली होती। पाहुयात फडणवीस तेव्हा नेमकं काय म्हणाले होते। भाजपचीच नेते मंडळी होती, जे म्हणतायत ना त्यांच्यापैकी कोणीच नव्हतं। शिवसेना दावा करते कोणीच नव्हतं। मला एक माणूस दाखवा, एक। आम्ही सगळे तिथे होतो, एक माणूस दाखवा। तिथल्या स्टेजवर अडवाणी जे होते, मुरली मनोहर जोशी होते, उमा भारती होत्या, तिथे कोण होतं? एक नव्हतं। तिथे जिथे घटना घडली कोणी नव्हतं। आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कुठल्याही संघटनेने क्रेडिट घ्यायचं नाही। कोणालाही विचारलं कोणी ढाचा पाडला तर सांगायचं कारसेवकांनी पाडला। कारसेवकांना क्रेडिट द्यायचं। आम्ही शिस्तीतले लोक आहोत, आम्ही कारसेवक सांगितलं। श्रद्धेय बाळासाहेबांना ज्यावेळेस विचारलं की बाळासाहेब असं म्हणतात की तुमच्या शिवसेनेच्या लोकांनी हा ढाचा पाडला, बाळासाहेब काय म्हणाले? ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे।